Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn lesson number 1, the living world adaptation and classification from standard 7th. Okay, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सायन्सचा फर्स्ट लेसन बघणार आहोत, द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. म्हणजेच सजीव सृष्टी, त्याचं अनुकूलन आणि वर्गीकरण, क्लासिफिकेशन कसं झालंय ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. लेट्स रिकॉल. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. आता सजीवांमध्ये विविधता आपल्याला आढळते. कोणकोणत्या बाबींमुळे ती विविधता आपल्याला लक्षात येते असा प्रश्न इथे आपल्याला विचारलेला आहे. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फूड ऑन द अर्थ. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लॉवर्स. ओके, तर आपण बघतो की पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. तर या वनस्पतींना काय येतात, विविध रंगी फुलं आहेत, फ्लॉवर्स आहेत, कलरफुल फ्लॉवर्स येतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर whereas some are to be found in desert which have scarcity of water. तर याच्यातले बरेच काही वनस्पती या पाण्यात आढळतात, तर काही म्हणजे जिथे वाळवंटी प्रदेश आहे, स्कॅरसिटी, पाण्याचं तिथे दुष्काळ आहे, अशा वाळवंटी भागात सुद्धा आपल्याला काही वनस्पती आढळतात. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन. तर काही वनस्पती मात्र आपल्याला बर्फाळ प्रदेशात आढळतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट मायक्रोस्कोप व्हेअरॅज सम आर ह्यूज इन साईज. तर काही वनस्पती अशा आहेत की त्या आपल्याला मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शक जे यंत्र असतं त्याच्याशिवाय दिसत नाही. तर काही काय असतात, अतिशय ह्यूज असतात, अत्यंत प्रचंड मोठ्या आकाराच्या असतात. लाईक प्लांट्स ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी. तर वनस्पतीसारखीच आता वनस्पती आपण बघितल्या, काही पाण्यातल्या, काही स्नोई रिजन, वाळवंटातल्या, जमिनीवरच्या. तर अशी जी वनस्पतीमध्ये विविधता आहे तशीच प्राण्यांमध्ये सुद्धा दिसून येते. सम आर युनिसेल्युलर, अदर्स मल्टीसेल्युलर्स. सम आर व्हर्टिब्रेट्स व्हेअरॅज अदर्स आर इनव्हर्टिब्रेट्स. तर काही युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी असतात, तर काही मल्टीसेल्युलर बहुपेशी असतात. काही इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशी असतात, तर काही व्हर्टिब्रेट्स पृष्ठवंशीय असतात. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. ओके, तर हे जे आहेत यामध्ये भरपूर प्रकारचं आपल्याला काय दिसतंय, विविधता प्राण्यांमध्ये, वनस्पतीसारखीच प्रचंड विविधता प्राण्यांमध्ये सुद्धा दिसून येते. ॲक्वॅटिक म्हणजेच काय, तर जलचर. टेरिस्ट्राईल म्हणजे भूचर. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. रेप्टिलाईन रेप्टलाईन म्हणजे सरपटणारे. आणि एरियल म्हणजे नभचर, हवेत उडणारे, एक्सेट्रा. दीज ऑब्झर्वेशन गिव्हन राईज टू द क्वेश्चन, हाऊ डीड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग. हे सगळं आपण बघितल्यानंतर, एवढी विविधता बघितल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असणार. कॅन यू टेल, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. आता काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारचे, सेम टाईप आहेत का? कॅन यू इलिबरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. त्यामध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकता का? आता इथे बघा दिलं आहे खाली, कॉन्फेरस ट्रीज लाईक पाईन, देवदार फ्लरिश इन स्नोई रिजन लाईक काश्मीर. की काश्मीरसारख्या हिमप्रदेशात, स्नोवी रिजनमध्ये, बर्फाळ प्रदेशात देवदार, पाईन अशा सूचीपूर्ण वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. तर हाऊ एव्हर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान, तर राजस्थानमध्ये कशा आढळतील वनस्पती, लाईक कॅक्टस, ॲकेसिया आर फाउंड टू बी फाउंड. तर राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेशामध्ये बाळभू, निवडुंगासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. द कॅमल, अ डेझर्ट ॲनिमल, इज नॉट फाउंड इन काश्मीर. तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये तुम्ही कधी बघितला आहे का? उंट काश्मीरमध्ये हा आढळून येत नाही.
व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्स? आता हे असं का, हा जो फरक आहे यांच्यामध्ये, हे फरक काय हे कारण असणार याचं? तर ते फर्स्ट त्यांनी दिलं ॲडॅप्टेशन, म्हणजेच काय, अनुकूलन. ग्रॅज्युअल चेंजेस आर अकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. तर बघा, ॲडॅप्टेशन म्हणजे काय, व्यवस्थित समजून घ्या. तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात, ज्या वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये, बॉडी पार्टमध्ये, तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये जे बदल घडून येतात कालानुरूप, त्यालाच म्हणतात ॲडॅप्टेशन, अनुकूलन. आता आपण आता इथे सपाट प्रदेशात राहतो, पण जर आपण बर्फाळ प्रदेशात गेलो, ओके, सुरुवातीला आपल्याला काय होईल, त्रास होईल, थंडी वाजेल, सर्दी होईल. तिथलच्या लोकांना त्यांचं काय झालं, अनुकूलन झालं आहे, त्यांना त्याचं ॲडॅप्टेशन झालं, त्यांना सवय झाली. पण आपल्या बॉडीला ते ॲडॅप्ट करायला वेळ लागेल. आपल्याला सुरुवातीला त्रास होईल, मग हळूहळू काय होतं आहे, आपण त्या परिसरात, वातावरणात राहतो, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही बदल घडतात आणि मग आपण तिथे ॲडॅप्ट होऊन जातो. मग हळूहळू आपल्यालाही सवय होते, आपल्यालाही कोणता त्रास होत नाही. यालाच म्हणतात ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. तर वनस्पतीमधील ॲडॅप्टेशन आता बघूया. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इथे काही तक्ता दिला आहे, एक टेबल दिला आहे, चार्ट, आणि तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तर हा तुम्हाला घरी करायचा आहे. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. ते प्लांटचं नाव दिलं आहे लोटस. हॅबिटॅट म्हणजे ती कुठे आढळते, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात आहे. टाईप ऑफ रूट, तिचे रूट्स कसे आहेत, मुळे कसे आहेत, तर फायब्रस म्हणजे तंतुमय आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स, त्या पानांची विशेषता काय आहे, तर गोलाकार असतात, लार्ज असतात, राऊंड असतात म्हणजे गोलाकार, लार्ज म्हणजे मोठी असतात, ओके, आणि वॅक्सिलेअर म्हणजे मेनसट असा त्याच्यावर थर असतो वॅक्ससारखा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, हॉलो अँड फ्लेक्झिबल, त्याचं खोडाची जी विशेषता जर सांगितली तर जाडसर कंद. तर याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या वनस्पती आढळतात त्या तुम्ही इथे लिहून, त्यांचं हॅबिटॅट, टाईप ऑफ रूट्स, हे सगळं तुम्ही एक टेबल तिथे बनवू शकता. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जलीय वनस्पतीमधील अनुकूलन आता बघूया. तर व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग्स. आता इथे बघा काय सांगितलं आहे की तुमच्या परिसरात जे काही नदी असतील, ओढे, तलाव, सरोवर, तर अशा वॉटर बॉडीजला तुम्हाला भेट द्यायची आहे. व्हॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्राईल अँड ॲक्वॅटिक प्लांट्स. आणि जमिनीवरील व पाण्यातील या दोन्ही वनस्पतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ते तुम्हाला इथे विचारलं आहे. नाव नेक्स्ट पेज. Some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. आपण बघतो जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतीची मुळे, रूट्स, ही तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. तर जलाशयामध्ये सुद्धा आता तुम्हाला इथे चित्रामध्ये बघा दिसत असेल की फक्त पाण्यावर तरंगणारी नाही, तर इथे पाण्याच्या खाली जी माती आहे ती त्याच्याशी पक्के असे हे काही वनस्पती आढळून येतात की जे मातीशी काय असतात, फर्मली त्यांचे जे रूट्स असतात ते फर्मली तिथे हे असतात. देअर स्टेम्स आर सबमर्ज व्हाईल लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. तर त्यांची खोडे किंवा पाण्यात बुडलेली त्यांचे जे स्टेम्स असतात, लीव्ज असतात, फ्लॉवर्स असतात, ते फ्लोट होत असतात, पाण्यावर तरंगत असतात. हाऊ एव्हर सम प्लांट्स आर एंटायरली फ्लोट. तर काही जे आहेत ते संपूर्णपणे पाण्यावर तरंगत असतात. देअर रूट्स आर नॉट अँकर इन द सॉईल. आणि काही ज्या वनस्पती असतात त्यांची मुळे सुद्धा पाण्यावर तरंगत असतात. ती सॉईलमध्ये फॉर्म झालेली नसतात, सॉईलमध्ये अटकलेली नसतात. हे बघा ते चित्रामध्ये तुम्हाला दिसते की यांचं काय आहे, यांचे जे रूट्स आहेत ते सुद्धा काय पाण्यावरच तरंगत आहेत. तर काही जमिनीशी घट्ट धरून आहेत, यामध्ये जमिनीशी घट्ट आहे आणि यामध्ये यांची रूट्स जी आहेत ती सुद्धा पाण्यावर तरंगत आहेत. द सर्फेस ऑफ लीव्ज अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर विथ वॅक्सी लेअर. आपण पाण्याच्या तळाशी तिथे काही वनस्पती आपण बघितल्या तर त्यांच्या पानांवर काय दिसतं आपल्याला, वॅक्सी लेअर तिथे आढळून येतो. Leaves of some aquatic plants are thin and slender like ribbon.
ओके. तर काही ज्या वनस्पती असतात तर त्यांची जी पानं असतात ही अरुंद आणि रिबिनीसारखे काय असतात, पातळ असतात. आणि काही पानांवर असा मिंचट वॅक्सी पदार्थाचा पातळ थरसुद्धा आपल्याला तिथे दिसून येतो. लीव्ज ऑफ सम ॲक्वेटिक प्लांट्स आर थिन अँड स्लेंडर लाईक रिबन. दिस शेप हेल्प्स देम टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. आणि त्यामुळे वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाहसुद्धा त्या सहन करू शकतात. वॉटर ज्या प्लांट्स असतात, वॉटर प्लांट्स ते. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. आणि हे जे खोड आणि पानांचे देठ असतात, पेटिओल्स, यामध्ये काय असतात, हवेच्या एअर स्पेस असतात, हवेच्या पोकळ्या असतात. आणि त्यामुळे त्या वनस्पतींना काय होतं, पाण्यावर तरंगण्यासाठी ते उपयोगी ठरतात. ओके. नाउ नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. Why does water trickle off lotus leaves? इथे विचारलंय की कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवर पाणी का ओघळून जाते. नेक्स्ट, व्हाय डोंट द लीव्स ऑफ दीज प्लांट्स रॉट इन वॉटर. या वनस्पतीची पाने पाण्यामुळे सडून का जात नाहीत. बाकीच्या वनस्पतीची जर पाने आपण पाण्यात टाकली, जमिनीवरच्या ज्या वनस्पती, त्याचं एखादं पान तोडून तुम्ही पाण्यात टाका, ते पान काय होतं, सडून जातं, रॉट होतं. पण ज्या वॉटर प्लांट्स आहेत ते त्यांची पानं सडत नाहीत. तर का सडत नाहीत. नेक्स्ट, व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायबर्स. या वनस्पतीची जी मुळं असतात ना, आकाराने लहान आणि फायब्रस का असतात. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीचे अनुकूलन. ओके. आता वाळवंटी प्रदेशातलं बघूया आपण. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स बघितलं. नेक्स्ट आहे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. टेक 2 potted plants, one a cactus and other a leafy plant. आता एक निवडुंगाचं आणि एक भरपूर पानं असणारं अशा दोन वनस्पती आपल्याला 2 कुंड्या तिथे घ्यायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी दिली आहे तिथे. टाय प्लास्टिक बॅग्स लूजली अराउंड द लीव्स ऑफ दीज प्लांट्स अँड कीप देम इन सनलाईट फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग. काय करायचं आहे, तर दोन्ही कुंड्यांमधील वनस्पतीचे जे पानं असतात त्यांच्या पानांभोवती प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्याला लूजली म्हणजे सैल अशा बांधून ठेवायच्या आणि या कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवायच्या आहेत. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. आणि दुपारी त्या कुंड्या आपल्याला वर्गात आणून निरीक्षण करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. दोन्ही पिशव्यांमध्ये पाण्याचे प्रमाण सारखंच दिसतं का, हे आपल्याला तिथे ऑब्झर्व करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. डेझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस और देअर लीव्ज आर लाईक स्मॉल निडल्स और हॅव बीन मॉडिफाय इन टू थॉर्न्स. तर वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक एकदम सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये थॉर्न्समध्ये काय झालेले असते, रूपांतर झालेले असते. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॉपोरेशन. आणि त्यांची ही जी पानांची जी रचना असते, कॅक्टसच्या निवडुंगाच्या झाडांच्या पानांची जी रचना असते, हे जे काटे असतात, थॉर्न असतात, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जात नाही. अतिशय कमी पाणी बाहेर टाकलं जातं. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. There is a thick layer of waxy substance on the stems of these plants. आणि हे जे खोड असतात हे पाणी आणि अन्न साठवून सुद्धा ठेवतात. त्यामुळे ते कसे असतात, फ्लेशी असतात. आणि पानांच्या खोडांना त्याच्यामध्ये काय होते, प्रकाश संश्लेषण त्यांना करावं लागतं. थर्ड, आणि म्हणून काय असतात, ती पाने हिरवी असतात. आणि त्या वनस्पतीच्या शोधात काय होतात, ती खोलवर काय होतात, डीप खोलपर्यंत तिथे ती जातात. आणि काहींची जमिनी दूरवर स्प्रेड अवे म्हणजेच दूरवर जातात. आणि या वनस्पतींच्या खोडांवर देखील मेंचट म्हणजेच वॅक्सी लेअर तिथे झालेला असतो. नाउ नेक्स्ट बघूया ॲडॅप्टेशन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. ओके. आता स्नोवी रिजन बर्फाळ प्रदेशातलं बघूया.
इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन अ स्नोवी रिजन? हिमप्रदेशातील वनस्पतीच्या उतरत्या म्हणजे स्लोपिंग फांद्यांचा त्यांना काही फायदा होतो का? यस, डेफिनेटली. हा जो असतो त्यांचा आकार जो असतो, शेप जो असतो, त्याच्यामुळे त्यांना फायदा होतो का? प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉन्फिरन्स लाईक देवदार अँड पाईन. तर हिमप्रदेशात वनस्पतीमध्ये प्रामुख्याने देवदार आणि पाईन असं सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. दिस ट्रीज आर कॉनिकल इन शेप ड्यू देअर स्लोपिंग ब्रांचेस. आणि त्यांचा आकार शंकूसारखा असतो, कॉनिकल शेप असतो. In the heavy snowfall and extreme cold in the region, their conical shape prevent the snow from accumulating on the tree and the thick bark help to the tree withstand the cold. आणि या प्रदेशामध्ये खूप हिमवृष्टी तसेच खूप थंडीही असते. तर शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर काय होत नाही, बर्फ साचून राहत नाही. आणि त्यांच्या ज्या जाड साली असतात, थिक बार्क जे असतात, त्याच्यामुळे काय होतं, त्यांना मदत होते की थंडीतही त्या तग धरू शकतात. विथस्टँड, थंडीतही त्या त्यांचा तिथे खाली पडत नाही, त्या तग धरून ठेवतात. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. आता फॉरेस्ट रिजन बघूया. अ व्हेरायटी ऑफ प्लांट्स, ट्रीज, शर्ब्स अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. या प्रदेशात वृक्ष, ट्रीज, श्रब, झुडूप, हर्ब्स, रोपटे असे विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. दीज प्लांट्स कम्प्लीट अमंग देमसेल्फ फ्रॉम सनलाईट. आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये कॉम्पीट चाललेली असते, म्हणजे एक प्रकारची काय चालू असते, ती स्पर्धा चाललेली असते. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. तर जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात आणि त्यांच्याच आधाराने क्लाइंबर्स, वेलीही खूप उंच वाढतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. आणि काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव, टेंड्रिल्स म्हणजेच खोडांचे अनुकूलन होय. ओके, नाव नेक्स्ट ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. आता ग्रासलँडमधलं ॲडॅप्टेशन बघूया, वनस्पतीमधलं. डायव्हर्स टाइप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. फायबर्स रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोशन. तर गवता प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे, बुशेस आणि गवताचे खूप प्रकार आढळतात. आणि हे गवत कसं असतं, फायबर्स, त्यांचे जे रूट्स असतात, फायबर्स रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोशन. त्यांच्या फायबर्स रूटमुळे जमिनीची धूप थांबण्याचं काम ते करतात. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. आणि विषुववृत्तीय प्रदेशात हे दाट जंगल आहे. ओके, ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. आणि त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. ॲनिमल्स लाईक द रॅबिट्स आर फाउंड इन सच ग्रासेस. आणि हे गवत उंचीने बऱ्यापैकी असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला प्राणी लपून बसतात आणि यात सशासारखे प्राणीसुद्धा आढळतात. व्हास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. आणि डोंगर उतारामुळे पठारी मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर ही जे आहेत व्हास्ट मिडोज, आपल्याला कुरण, गवताचं कुरण आपण म्हणू, ते आपल्याला आढळून येतात. आता इथे पुन्हा काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस. आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ऑब्झर्व अ नोट डाऊन द ॲडॅप्टेशन इन द पार्ट ऑफ प्लांट लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर, हायसिंथ, अलो, ॲकेसिया, कॅरट, ओनियन, बीट, बिटरगट, ग्रेप, वाईन एक्सेट्रा अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला सांगितलेलं आहे की बटाटा, भुईमुंग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारलं किंवा द्राक्ष वेल. ओके, ग्रेप वाईन म्हणजे द्राक्षाची वेल. तर असं आणि अजून इतर तुमच्या सभोवताली, तुमच्या सराउंडिंगला असणाऱ्या वनस्पतींच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झालेले आहे ते तुम्हाला इथे निरीक्षण करून सांगायचं आहे. ओके, तर आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये ॲडॅप्टेशन बघितलं, वनस्पतींचं ॲडॅप्टेशन बघितलं, प्लांट्स इन ॲडॅप्टेशन इन प्लांट्स बघितलं. त्यामध्ये आपला फर्स्ट टॉपिक होता ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. नाव नेक्स्ट टॉपिक बघितला आपण ॲडॅप्टेशन इन स्नोवी रिजन, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट प्लांट्स अँड नेक्स्ट ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ओके, नाव नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत बाय.